नमस्कार. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी आर.जे. प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते. आजच्या व्यक्तिविशेष या सत्रामध्ये आजचे व्यक्तिविशेष आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी 30 एप्रिल 1909 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बंडोपंत आणि आईचे नाव मंजुळा होते. ते ब्रह्मभट वंशातील होते. भट शब्दाचा अपभ्रंश होऊन त्यांना भात असे म्हणत. बारशाला दिनांक 11 मे 1909 रोजी अकोटचे श्री हरिबुवा माधानचे प्रज्ञाचक्षू श्री संत गुलाबराव महाराज व यावलीचे महाराज यांनी मुलाचे नाव माणिक ठेवले आणि आशीर्वाद देऊन निघून गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण चांदूर बाजार येथे झाले. श्री संत आकडोजी महाराज यांनी त्यांचे नाव तुकड्या ठेवले. 1925 मध्ये त्यांनी आनंदामृत ग्रंथाची रचना केली. ते स्वतः भजन कीर्तन प्रवचन करू लागले. त्यांनी खंजेरीवर उत्तम भजने गायली. 23 फेब्रुवारी 1935 रोजी सालबर्डी येथील अज्ञात आले आणि त्यांचा पुढे गांधीजींशी सहवास झाला. 28 ऑगस्ट 1942 रोजी स्वातंत्र्य संग्राम चळवळीत भाग घेतल्याने त्यांना अटक झाली आणि डिसेंबरमध्ये सुटका झाली. 1943 साली विश्वशांती नाम सप्ताह झाला. 5 एप्रिल 1943 रोजी श्री गुरुदेव मुद्रणालयाची निर्मिती करून गुरुदेव मासिकाचे त्यांनी प्रकाशन केले. 19 नोव्हेंबर 1943 रोजी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाची त्यांनी स्थापना केली. हरिजनांसाठी त्यांनी मंदिरे खुली केली. ते म्हणत, गावगावासी जागवा, भेदभाव समूळ मिटवा, उजळा ग्रामोन्नतीचा दिवा तुकड्या म्हणे. संत रामदासांनी दासबोधातील एका समासात कसं लिहावं हे सांगितलं आहे. तर संत तुकडोजी महाराजांनी काय वाचावं आणि कशासाठी वाचावं हे त्यांच्या ग्रामगीतेच्या 40व्या अध्यायात सांगितलं आहे. त्या अध्यायाचं नाव आहे ग्रंथाध्ययन. ऋषीमुनींनी लोकांच्या उद्धारासाठी मार्ग दाखवणारे ग्रंथ लिहिले, पण ते संस्कृत भाषेत असल्याने सामान्य माणसांच्या भाषेत लोकभाषेत हे ज्ञान सांगणे आवश्यक होते. ते कार्य संत कवींनी केले. अशा प्रकारे मराठी भाषेत कवी परंपरा निर्माण झाली. त्या साऱ्या समाजाला चांगलं वळण लागणं आवश्यक होतं. स्वामी विवेकानंदांसारख्या महापुरुषांनी आपल्या ग्रंथातून ज्ञानाचे प्रतिपादन करून समाजावर सुसंस्कार केले. पण या सर्व ग्रंथातून नेमकं घ्यायचं काय? हजारो ग्रंथ वाचले खरे, पण त्यातून मिळवायचं काय हा प्रश्न लोकांना पडत. त्याविषयी तुकाराम महाराज म्हणतात, भाविक जनांसी लाववाया वळण, आकळवाया सकळ ज्ञान, संत महंत उपकार ऋण. केवळ तार्किक आणि पांडित्यपूर्ण ग्रंथांचा सामान्य माणसांना का उपयोग? जे ग्रंथ आपल्या कल्याणासाठी आणि उन्नतीसाठी काही सांगत असतील ते अवश्य वाचावेत. त्यात आपण काय करावे काय करू नये याचे मार्गदर्शन आपल्याला निश्चित मिळेल. जे ग्रंथ कर्मठपणावर भर देत असतील ते वाचू नयेत, कारण कर्मठपणा हा निकोप जीवनाला बाधक ठरतो. ज्या ग्रंथात चांगले आदर्श सांगितले असतील ते वाचल्यावर आपल्यावर संस्कार निर्माण होतील. त्यामुळे आपल्या जीवनाची जडणघडणही चांगली होईल. आणि आपण केवळ पढीक पांडित्य सांगणारे ग्रंथ वाचले तर आपणच आपला घात करून घेऊ, असे संत तुकडोजी महाराज आपल्या कीर्तनात सांगत. सामान्य माणसाने चांगले जीवन कसे जगावे याचे प्रतिपादन ज्या ग्रंथात केलं आहे ते वाचावेत. फार जड तत्त्वज्ञानाच्या शाखोपशाखांचे तपशील सांगणारे ग्रंथ पंडितांसाठी उपयुक्त असले तरी सामान्य माणसांसाठी त्याचा काय उपयोग? म्हणून आपली आकलन क्षमता किंवा ग्रहण करण्याची शक्ती लक्षात घेऊन आपण ज्या प्रकारचं जीवन जगतो त्यासाठी उपयुक्त असे ग्रंथ वाचनासाठी निवडावेत. आपण जे वाचतो त्याचं मर्म आपल्याला कळायला हवं. त्यामुळे ज्ञान आणि सुसंस्कार यांच्याबरोबर आपल्याला मनःशांतीही मिळते. योग्य वाचन केल्याने असे लाभ होतात. वाचन हे फक्त परमार्थासाठी नसतं तर सध्याचे जीवन जगण्यासाठीही आवश्यक असते, असे संत तुकडोजी महाराज सामान्य माणसांना सांगत. भारत हा खेड्यांचा देश आहे. हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकांमधील लोकांचा उद्धार कसा होईल याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूत स्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात यासाठी विशेष उपाययोजनाही सुचवली.
या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्याच, पण त्यानंतरच्या काळालाही उचित ठरल्या. अशा गोष्टीतून त्यांचे राष्ट्रसंतांचे द्रष्टेपण दिसून येते. अमरावतीजवळ मोझरीच्या गुरुकुंज आश्रमाची स्थापना हे तुकडोजी महाराजांच्या आयुष्यातील लक्षणीय कार्य आहे. त्याचप्रमाणे ग्रामगीतेचे लेखन हाही त्यांच्या जीवनकार्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. ग्रामगीता ही तुकडोजी महाराजांच्या वाङ्मय सेवेची पूर्तीच होय. स्वतःला ते तुकड्या दास म्हणत, कारण भजन म्हणताना ते जी भिक्षा घेत त्यावर आपण बालपणी जीवन कंठिले ही त्यांना जाणीव होती. खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल याविषयी जी उपाययोजना तुकडोजी महाराजांनी सुचवली ती अतिशय परिणामकारक ठरली. ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावेत, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळावे, प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे असा त्यांचा प्रयत्न होता. त्याचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे. देवभोळेपणा, जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. सर्वधर्म समभाव हेही राष्ट्रसंतांच्या विचारविश्वाचे एक वैशिष्ट्य होते. त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सामुदायिक सर्वधर्मीय प्रार्थनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला. तुकडोजी महाराज हे विवेकनिष्ठ जीवनदृष्टीतून एकेश्वरवादाचा पुरस्कार करत. धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी फाटा दिला होता. आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी खंजिरी माध्यमातून त्यांच्या अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रसार करून आध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय प्रबोधन केले. स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला म्हणून त्यांनी कारावासही भोगला. अखिल भारतीय पातळीवर त्यांनी साधू संघटनेची स्थापना केली. गुरुकुंज आश्रमाच्या शाखोपशाखा स्थापन करून त्यांनी शिस्तबद्ध सामाजिक कार्यकर्त्यांची एक फळीच निर्माण केली. गुरुकुंजाशी संबंधित असलेले हे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आजही त्यांचे कार्य अखंड व्रतासारखे चालवत आहेत. महिलोन्नती हाही तुकडोजी महाराजांच्या विचारविश्वाचा एक लक्षणीय पैलू होता. कुटुंब व्यवस्था, समाजव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते हे त्यांनी आपल्या कीर्तनाद्वारे समाजाला पटवून दिले. यामुळे स्त्रीला अज्ञातात व दास्यात ठेवणे कसे अन्यायकारक आहे हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पटवून दिले. देशातील तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ आहेत. ते बलोपासक असावेत, म्हणजे ते समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करू शकतील. ते नीतिमान व सुसंस्कृत युक्त कसे होतील याविषयीचे उपदेशपर व मार्गदर्शनपर लेखन तुकडोजी महाराजांनी केले. या राष्ट्रसंताने आपल्या लेखनातून व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध केला. ते आपल्या भजनातून जातीभेद पाळू नका, अस्पृश्यता गाडून टाका, दारू पिऊ नका, देशावर प्रेम करा असा उपदेश करीत. प्रत्येक भजनाच्या प्रारंभी थोडे गुरुस्मरण व अंधश्रद्धा, वाईट रूढी, व्यसने यांचा त्याग करा अशा आशयाचे थोडा वेळ भाषण केले की हातातील खंजरीच्या वेगवान ठेक्यावर त्यांचे पहाडी आवाजातील व सुंदर चालीतील मराठी हिंदी पदांचे भजन सुरू होई व त्यात कुठल्याही थरातील वा धर्मातील श्रोता तल्लीन होऊन जाई. सर्व पंथांचे व धर्माचे लोक त्यांचे अनुयायी बनले. त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या नावाने संबोधू लागले. ग्रामगीता लिहून गावाचे व लोकांचे कल्याण कशात आहे हे समजावले. भारत कृषीप्रधान देश आहे म्हणून कृषी उद्योगात सुधारणा त्यांनी सुचवली. सामुदायिक प्रार्थना करावी, सर्वांशी प्रेमाने वागावे, गोवध बंदी व पशुसंवर्धन करावे हे त्यांनी शिकवले. भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी गुरुकुंज मोझरीला भेट देण्यासाठी 19 मार्च 1956 रोजी गेल्या होत्या. चीन युद्धात 1962 व पाकिस्तान युद्धात 1965 साली झाले तेव्हा सैन्याला धीर देण्यासाठी स्वतः सीमेवर जाऊन त्यांनी वीरगीते गायली होती व सैन्याचे धैर्य हे तुकडोजी महाराजांनी वाढवले होते. तुकडोजी महाराज हे फार प्रयत्नवादी होते. तन मन धनाने त्यांनी राष्ट्राची सेवा केली. ते खरे राष्ट्रसंत होते. 11 ऑक्टोबर 1968 रोजी हे राष्ट्रसंत अनंतात विलीन झाले. मित्रांनो, हे होते आजचे व्यक्तिविशेष राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. अशाच माहितीपूर्ण व्यक्तिविशेषांसाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु. आमच्या कार्यक्रमाचा फीडबॅक कळवण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 8698869880 अर्थात 8698869880. मित्रांनो, ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.